पडल्यामुळे 13 लोकांचा मृत्यू आतापर्यंत त्यांच्या डेड बॉडीज सापडलेल्या। मध्य प्रदेशमध्ये धार जिल्ह्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। अमळनेरकडे येणारी एसटी त्या नदीमध्ये पुलावरून कठडा तोडून पडल्यामुळे 13 लोकांचा मृत्यू आतापर्यंत त्यांच्या डेड बॉडीज सापडलेल्या आहेत। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। मी जे मृत्यू पावलेले आहेत त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती हे राज्य शासन संवेदना देखील या ठिकाणी व्यक्त करते। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। मी स्वतः मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांशी फोनवर बोललो। 2 वेळा माझी त्यांची चर्चा झाली आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी ही घटना अतिशय गांभीर्याने घेतली आहे। त्यांचं स्वतः त्या घटनेवर लक्ष आहे। एक त्यांचा झालेला आहे। त्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयाचा एक निधी देखील आपण जाहीर केलेला आहे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रती हे शासन संवेदनशील। मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो की त्यांनी संपूर्ण प्रशासन तात्काळ त्या ठिकाणी पाठवून क्रेन वगैरे सगळं पाठवून आणि कारवाई सुरू केली। बॉडीज रिकवर करणं सुरू केलं। कोणाला वाचवता येईल का याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला। ते सातत्याने आमच्या संपर्कामध्ये आहेत। आपलेही लोक त्या ठिकाणी काही पोचले आहेत, काही पोचत आहेत। श्री गिरीश महाजन यांना तातडीनं आम्ही इंदोरकडे रवाना केलं आहे की त्यांनी त्या ठिकाणी जाऊन हे जे काही ऑपरेशन चाललं आहे त्याच्यामध्ये पूर्ण मदत करावी। जळगाव जिल्ह्यामध्ये देखील आपण व्यवस्था उभी केली आहे ज्यातनं नीट सगळी इन्फॉर्मेशन ही नातेवाईकांना मिळाली पाहिजे आणि कोऑर्डिनेशन झालं पाहिजे याची व्यवस्था केलेली आहे। एकूण घटनेसंदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री आणि मी सातत्याने त्या ठिकाणी संपर्कात आहोत।